संपूर्ण गावदेवी झुगाव यांची संघर्ष मेहनत आपल्या समोर 24 संघ स्पर्धेत तत्परी चौथी मॅच आपल्या भेटेल 4 ओव्हरची मॅच टॉस जिंकल्यानंतर गत वर्षीचे चॅम्पियन्स नाणेफेक पर्यंत हा चॅम्पियन्स ची निर्णय घ्यायला लागला कारण खूप अंधार पडलेला होता. त्यानंतर सेमीफायनल आपण पाहिली होती. नेरूळ सुपर 3 मध्ये नेरूळ 11 नेरूळ आला होता. राकेश प्रतिष्ठान गोठवली होता. नंतर गावदेवी ऐरोली संघ नंतर वेळेच्या अभावामध्ये थोडासा बोल्डआउटचा प्रयोग केला परंतु खूप अंधार पडू लागल्याने नाणेफेक ही खूप महत्वाची ठरली. त्यानंतर मात्र राकेश प्रतिष्ठानने नेरूळच्या विरुद्ध ती नाणेफेक जिंकली परंतु फायनल मध्ये गावदेवी ऐरोलीच्या बाजूने ती नाणेफेक लागली आणि चॅम्पियन्स ठरला होता गत वर्षी लपडा चषक 2024. चला दोन्ही टीमचे अजून 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचलेले नाहीत. त्यांना आवाज देतो प्लीज. हा नियम आहे स्पर्धेचा. चला ऐरोलीचा आलेला आहे. स्वागत आहे मला. गावदेवी ऐरोली टीमचा उपस्थित आहे 12th मॅन. मी विनंती करतोय प्रितेशन बेलापूर साहिल प्लीज आपला 12th मॅन जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर पाठव मित्रा. कॉम्पिटिशनच्या माध्यमातून सुरेख असं थेट प्रेक्षक दाखवलं जातं. घर बसल्या जे प्रेक्षक पाहतात लपडा चषक 2025 हा शानदार सोहळा पावसाळी हंगाम रबर क्रिकेट सातत्याने बऱ्याच विभागांमध्ये स्पर्धा चालू आहे. त्याच्यापैकी ऐतिहासिक गावदेवी क्रीडांगण झुगावमध्ये खेळले जातील लपडा चषक 2025 हा सुंदर क्रिकेटचा सोहळा. नाणेफेक जिंकल्यानंतर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॉलिंग करण्यास पसंती दिली गावदेवी ऐरोली टीमच्या कॅप्टनने. गौरव शिंदे या बॉलरवरती मात्र भरोसा ठेवला. सातत्याने विचार केला. गौरव शिंदे खूप सेवा मात्र पुरवले. जेपी स्वतः विकेटच्या पाठीमध्ये थोडस क्षेत्ररक्षणाचे सूत्र हलवताना जी कमान त्याने दिले कॅप्टनने संपूर्ण सर्वाधिक दिले जेपी कडे. खऱ्या अर्थाने गोलकीपर जसा असतो फुटबॉल तसा क्रिकेटचा गोलकीपर असतो विकेट किपर म्हणून एम एस धोनी इज ऑलवेज सक्सेस. चला जाऊ मॅच कडे आणि पाहूया शितू कोळी याला खेळताना त्यांच्या समेत विनायक झेंडे नॉट साहिल. साहिल आलेला नाही. शितू कोहली इन द स्ट्राइक. याच विरुद्ध आपल्याला बऱ्याचसा शाब्दिक गोल मात्र खावा लागला होता गत वर्षी. त्याला पुरेपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न असेल यावर्षी 2025 करांना. जो 5 होता तो विसरून जावं ज्याच्या कटुवाट त्या लवकरात लवकर मात्र आपल्या मनातून बाहेर काढावं ते शेतूने काढले असेल कदाचित. जाऊ शोधला पहिल्या ओव्हर मध्ये गौरवच्या विरुद्ध आता काय करेल. पहिला चेंडू बॅटची थी केज. हो माय गॉड शून्यात गोल्डन डकची शिकार. प्रेशर अतिरिक्त प्रेशर सिद्धूवरती आलं. पहा शॉटअंपोल करायला गेला कुठेतरी पायाच्या ज्या हालचाली होत्या ते अखडलेल्या होत्या. बराचसा अंतर होतं बॅट आणि पायाच्या होते ते शोधलं बॉलरने. रीड केलं गौरव शिंदेने. बरोबर कुठल्या टप्पापणाच्या बॅटला कडा घेऊन सर नेस्टन बदलला. नतीजा 0 पहिला हातरा सुनेरी भोपला घेऊन सिद्धू कोहली परतलाय तंबूच्या आसऱ्याला. होतं क्रिकेट चांगला खेळाडू याला अजून पाहिलं होता मी शिरोने नगरसेवक चषक सिद्धूला. तेव्हा मात्र काय खेळ राहिला होता. बेस्ट बॅटर शिरवण्यामध्ये सिद्धू कोहली त्याच्या स्लॉक स्वीप बेहतरीन. सिद्धू गेला 0 खाता येणं खोलता टीमचे खातं खोलता तुम्हाला परत माघारी. त्याच्या जाग्याला ऋषी आलेला आहे. 0 गडी बास अशी चांगली सुरुवात गौरव शिंदेने काढून दिली. गावदेवी गत वर्षाचा चॅम्पियन्स. डीप स्क्वेअर लेग डीप काउंट लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. लो फुल टॉस साठी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अलंगित गेला. जोपर्यंत सिली मिडॉनचा शतरक्षर होता इनसाइड सर्कल जाऊन फील करेल शॉर्ट मिड विकेट विजय तोपर्यंत कम्फर्टेबल सिग्नल आल्याला मात्र खातं खोललं. ऋषीने खातं खोलून दिलं टीमला. प्रितेशन बेलापूर 1 गडी बाद 1 1 विकेट. गौरव शिंदे उंचपुरा ऑलराउंडर अष्टपैलू विनायक झेंडे लाजवाब बॉलिंग अवे फ्रॉम द बॉडी. टप्पापणे चेंडू घेतले तर स्विंग बॉल फिंगर्स रोल. लाजवाब बॉलिंग बाय गौरव शिंदे.
तीन चेंडू आतापर्यंत पहिला विकेटने सुरुवात केली आहे गौरव शिंदेने गावदेवी ऐरोली या टीम साठी ब्रेक ते मिळवून दिला तदनंतर मात्र सिंगल आणि आता डॉट लाजवाब बॉलिंग इन फर्स्ट ओव्हर पहिल्या ओव्हर मध्ये अगदी जबरदस्त इम्प्रेसिव्ह प्रभाव सोडताना ऑफसाइड ऑफ स्टंपला ओ माय गॉड किती विविधता आहे ही विविधता आम्ही पाहिले 2023 मध्ये गौरव शिंदेला नवसातीचे दिवा विरुद्ध त्यांनी टाकलेले ते तब्बल 10 निर्धाव चेंडू धावलेला होता गौरव शिंदे पहिली मिडन त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करताना लगत 4 चेंडू त्याने डॉट बेहतरीन लाजवाब गोलंदाज आहे इकॉनॉमिक मध्ये ओळखला जातो गौरव शिंदे पुन्हा एकदा पहिला ओव्हर पूर्ण चेंडू लाजवाब बॉलिंग आहे टप्पा पडून घेतला चेंडू थोडासा इन स्विंग केलं होतं टप्पा पडला चेंडूला आप आणलं तदनंतर पाहूया येस अंपाच्या इशाऱ्याकडे त्याने इशारा केला लेग बाय शरीराला लागल्यानंतर बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी क्षेत्राच्या खाली आरामात सिंगल या अतिरिक्त धाव मात्र जाऊन मिळते धावफलकामध्ये प्रियदर्शन वेलर सावकाश घेतली जातो अवघ्या 2 वर पहिला चेंडूवर सिद्धू कोळीची विकेट 0 वर तर मग थोडासा दबाव होते साहिल नाहीये साहिल असा कदाचित वन डाऊन कधी आघाडीला येतो पण आज कुठेतरी मात्र त्याची कमतरता भासायला लागलेली आहे कारण सिद्धूच्या बरोबरीने साहिलचा तो येणारा सलामीरचा तो खेळ इथे थोडेच त्याची कमतरता स्पष्ट मात्र जाणवते प्रियदर्शन बेलॉफ टीमला राईट आर्म फ्रॉम द विकेट बॅट शिकाडा बिफोर द बॉल व्हाट अ लवली बॉलिंग जस्ट मिस द विकेट कीपर रचेफी ओशांकी क्षेत्रात सिंगल मिळते ओची झाली चांगली सुरुवात व्हाट अ लवली इम्प्रेसिव्ह बॉलिंग आजच्या दिवसातील सर्वात देखणे षटक कंजूशी षटक टाकलं गौरव शिंदेला विकेट प्राप्त केली 2 वर 1 गडी बाद अशी सद्यस्थिती आहे 4 ओव्हरची मॅच जबरदस्त खेळ आपल्या भेटीला तब्बल 24 संघ स्पर्धेत साल्यापर्यंत या वर्षी उतरवले त्याचं संपूर्ण श्रेय जाईल एक जबरदस्त मॅनेजमेंटला गावदेवी जुगाव असेल त्यामध्ये नेतृत्व केलं या 3 भालचंद्र भोईर त्याच्या सोबतीला विजू भोईर विजेंद्र भोईर पहिली ओव्हरची समाप्ती 3 वर 1 सद्यस्थिती आहे लाजवाब ओट हाताळलं पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केला बॅटला लागून इस्टर्न आदलला सिद्धू कोहली 0 वर त्यानंतर सिंगल डॉट लेग बाय आणि सिंगल असं विश्लेषण नाव करण अंबाला हा चर्चेमध्ये आहे क्रिकेटचा विश्वाचा विचार केला बट करण हा आहे गावदेवी ऐरोली कडून डीप पॉइंट पाहिलं तर थोडा डीप कव्हरला होतं त्याला अजूनही मात्र वाईडिश केले जातं आणि जो इनसाइड द सर्कल व्हेरी क्लोज ऑफ द शॉट एक्शन त्याला आणलं डीप कव्हर पॉइंटला थोडंसं बदल कारण ॲप ट्रॅक वर चेंडू सोडून दिले बाकीचे तमाम काम केलं अंपायरने पिंट्या कुमारने हे घोषित केलं वाईट चेंडूने एक अतिरिक्त धाव मिळते 4 वर पोहोचलाय स्कोर सावकाश गतीने खेळ करावा लागेल धावा करावा लागतात विचार केला तर कारण त्यांच्याकडे वीरेंद्र सेवाग निलेश आहे प्रीतम पाटील आहे अँड निवंबाचा वंडर बॉय जेपी फटका चांगला सरळ बॅट मध्ये दिशा दिली वाईट इज दिस बॉलिंग क्षेत्राची फील करेल आरामात सिंगल मिळते स्कोर ती व्हॉट अ लवली थ्रो एक्झॅक्टली हँड ऑफ द बॉलर अगदी बॉलरच्या हातामध्ये दूरून मात्र चेंडू फिरले अचूक 1 धाव मात्र मिळते विनायक झेंडेच्यावर परत निर्भर असेल ऋषीला घेऊन त्यांचा गेम प्लॅन काय असेल गेम प्लॅन बनवायला लागेल कारण ओव्हर दुसरा चालू आहे स्ट्रोक चांगला इन ऍक्शन मध्ये बॉल फ्लो डाऊन द बॉल ओ माय गॉड जेल घेण्याऐवजी थोडासा सरपस करत परत स्किड झाला इथं मजा असते स्किट होणं धडपडणं चेंडूवर लगेच ताबा मिळणं या गोष्टी असतात त्या धावतात पावसाला प्रेक्षकांना सर स्वागत आहे प्रेक्षक आमच्या लाडके प्रेक्षकांचं सरसे स्वागत करतं या पावसाळी रबर क्रिकेट मध्ये दुसरं वर हाताळलं जातं धावसंख्या मात्र पुढे जाते 6 वर वाईटने सुरुवात केली करण सिंगल 2 बॉलची झाली सुरुवात स्ट्राईक वरती आता आहे विनायक झेंडे सोडून दिला अति वेग संकटात नेतोय डाऊन द लेग साइड वाईट +1 2 धाव मिळतात 2 ने धाव संख्या आणखी पुढे जाते प्रियदर्शन बिलापूर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं टीम कॅप्टन ऑफ गावदेवी ऐरोली गत वर्षीच्या चॅम्पियन्स 8 सिद्धू कोहलीची ती विकेट 1 वर 1 गडी बाद
पुन्हा ते बॉलिंग मार्क दुसऱ्यावर हाताळताना पहिलं होतं अतिशय जबरदस्त प्रभावी सोडणार टाकलं गौरव शिंदेने अवघ्या 3 धावा, एक किमती विकेट, 0 सिद्धू कोळची ती विकेट पहिल्या चेंडूवर. सो मध्ये मला ही भूमिका, ही विकेट अतिशय महत्त्वपूर्ण असेल. ही विकेट राहिली शेवटच्या चेंडूपर्यंत धाव संख्येला आकार देईल. विनायक झेंडे चरण डाऊन द ग्राउंड, हॉपल गेट, अपी शॉट ऑन द अप, लाजवाब. 6 धावांसाठी षटकार आणि धाव संख्या झपकन उचली घेते, मुसंडी मारते, पोचते 14 वर. प्रितिशन बेलापूर चौथा मॅच आपल्या भेटीला. पहिला दिवस लपडा चषक 2025. अगलं वेगळं संकल्पना, वेगळं नावाची चाललेली बरीचशी चर्चा असते. लपडा चषक 2025 कधी येईल, तो अखेर तो दिवस आला. जी उत्सुकता होती मात्र आज संपली. आज आहे शानदार वजनदार लपडा चषक 2025 हे आयोजन. फुलटॉस ताबडतोब विनायक झेंडे. आता बाई मजा, कारण आता आला हा त्यांचा फेवरेट ऑलराऊंडर. एक वेगळ्या ढंगामध्ये, एक वेगळ्या लई मध्ये लई सापडली मी म्हणेन. लगातार 2 षटकार करणला विचार प्रेशर रन बॉलर होती. साने धाव संख्या फोडली जाते 20 वर. एक होत होती 0 वर 1 गडी बाद. जेव्हा सिद्धू कोळी 0 वर बाद झाला होता तेव्हा आता मात्र दुसऱ्या विकेटसाठी विनायक ऋषीला घेऊन आणतो. धाव संख्या पुढे होते 20 ची भागीदारी. काल एक वाटलं होतं क्रिकेट असा केलं पहा, ते जे स्मिथचं लाजबाब ते शतक हिरावून जवळजवळ जी प्लस पॉइंट होता, फ्रंटफुटवर होता, ते भारतीय टीमला त्याने बॅकफुटवर बेसबॉल ब्रेनन मॅकमिलनने शिकवलं. बेसबॉल फॉर इंग्लंड. डाऊन द ऑफसाइड ऑफ स्टंप लाईन मध्ये बिघडले प्रेशर. हे 2 षटकार खाल्यानंतर करणवरती आलेला हा जबरदस्त अतिरिक्त दबाव चेंडू त्याच्या हातून मात्र पडलं दिशाहीन. अजूनही या ओव्हरचा 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न मात्र 2 षटकार केले विनायक झेंडेने. मिस्टर मिस्टोक चांगला विचार, चांगला निर्णय घेतला. कदाचित धाव घेतली असते, मागात पडले असते. गुड स्टॉप ऑन द गौरव शिंदे. यासाठी सर्कस एलिमिनेटरला लाजबाब फिल्डिंग. आता शेवटचा बॉल, दुसरा बोर करम बॉलिंग मार्कर. समोर विनायक सोडून दिले. खूप अतिरिक्त चेंडू टाकले. आतापर्यंत विचार केला तर चौथा वाईट आहे. लांबलं जाते, जवळजवळ 10 चेंडूचा ओढ टाकला जातोय. बॉलिंग मार्कर परत तब्बल 17 चेंडू टाकल्यात. पावसाळी रबरचा विचार केला ऐरोलीच्या बॉलरने. बॉलर ऍडम्सच्या गतीने टाकला ना तो हवेमध्ये चेंडू, चान्स फॉर द कॅच. आणखी सफलता ज्या बॅटरने खऱ्या अर्थाने दहशत माजवली त्यावर 2 षटकार टिकून अखेरकार ती विकेट मात्र प्राप्त केली करणने. शेवटचा चेंडू आणि गोड शेवट केला विकेट घेऊन विनायक झेंडे बाद. दुसरी सफलता, पहिली सफलता अजित केली करणने. दुसरी टीमला पहिली सफलता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर काढून दिली होती गौरव शिंदे. 2 गडी बाद. आता 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर आहे 22 वर. 22 लॉस ऑफ 2 विकेट. साहेब थोडा मात्र उशिरा का आला हा प्रश्न आहे. त्याच्यात टाकणार खरं तर दोनदानी सुरुवात करण्याचा ओळखला जातो साहिल विनोद दिवेकर. पण ते पहा हा बॅटर थोडा उशिराने होतोय. जबरदस्त 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हरच्या मध्यांतर. खरं आता ऑलराऊंडरचा खेळत असतो मध्यांतर बॅलन्स देण्यासाठी हे ओळखला जातात. मग बेन स्टोक असो, कपिल देव डिकन्स असो, क्रिस गेन्स असो, बरेचसे ऑलराऊंडर इम्रान खान सर, रिचर्ड हॅडली, असं कित्येक ऑलराऊंडर जे मध्यात येतात आणि खऱ्या अर्थाने डावाला आकार देतात. त्याच्यापैकी मध्यात आल्या ऑलराऊंडर सर्वात टीमचा बेहतर ऑलराऊंडर साहिल विनोद दिवेकर. 4 वर आला जेव्हा विकेट मात्र विनायक झेंडे 2 षटकाने थोडासा आकार करण्याचा प्रयत्न जरूर होतो, पण टॉपेज घेतली आणि तिथेच मात्र सरळ सब डिसमिसल. करणच्या हाती ही विकेट लागली. विनायक झेंडे पहिली सफलता मात्र गौरव शिंदेने. आता बॉलिंग मार्कवर येतो गावदेवी ऐरोलीकडून. तिसरा ओव्हर हाताळण्यासाठी आपल्या पहिल्यांदासाठी राकेश लेफ्ट हँड राउंड द विकेट. ओ माय गॉड, सरप्राईज. वेगळा वाटलं होतं. थोडा चेंडू आत आणि बरेचसे डावखुरे फलंदाज चेंडू बाहेर काढतात. नॅचरल स्विंग इज अ प्लस पॉइंट. देवाची देणगी. त्याने तळलेला बाहेर चेंडू फिंगर्स रोल करताना चिकीट केलं बॅट्समॅन ऋषीला.
बॅटचे आउटसाइड व्हेरी व्हेरी सुपर बॉलिंग. अतिशय जबरदस्त चेंडू अप्रतिम हा चेंडू टाकला. थोडंसं पुढे ठेवलं बॉलरनं फिंगर्स रोल केले. कटर बॉल बॅटचे आउटसाइड व्हेरी क्लोजली पॉइंट बाय गौरव शिंदे. आणखी झेल गौरव शिंदेच्या हाती विकेट क्रमांक 3 बाद ऋषी बॅक इनटू द पवेलियन. 3 गडी बाद 16-22. आम्ही आभार व्यक्त करतोय जलगती दुर्गती गोलंदाजाची ओळख आहे हिमांशू पाटील यांचे छान जेवण त्यांच्या मार्फत मात्र पुरवलं गेले. थँक्स सो मच हिमांशू. 3 गडी बाद. धावसंख्या आहे फक्त 22. 84चा आपला धावा कुट्टानं पाहिल्या. पहिल्या अर्धशतक लावलं कोहिनूर. 56 धावांची ती 16 चेंडू मध्ये खेळली. 9 षटकारासाठी. ओ माय गॉड वेगळ्या दिशेने विरुद्ध दिशेने जाताना पहा. व्हॉट अ कॅचेस विन द मॅचेस. थोडासा गोंधळ असते ते प्रियदर्शन बोला अवस्था बिकट कारण 4 गडी बाद 22. पहिला डॉट त्याच्यानंतर विकेट विकेट ही वॉन द हॅट्रिक. नाव हॅट्रिकची संधी मात्र प्राप्त झाली. आमिर खान जेव्हा षटकार मारले होतं जावेद मिदानने तेव्हा आमिर खानचा बरोबर त्या दिवशी लग्न होतं. त्या आठवणी सांगता आमिर खानने मात्र तो शेअर केला होता. कारण जेव्हा तो शारजाचा ओव्हर आणि चेतन शर्मा तो एक चेंडू षटकार त्या आठवणी जो खरा ते सुखद आनंद असतो प्रत्येक दाम्पत्याचा जेव्हा लग्न झाल्यानंतर परंतु तो सुखाचा क्षण मात्र हिराला होता जावेद मिदानने. त्याच दिवशी बरोबर 1984-85 मारलेला षटकार तेव्हा आमिर खान द ग्रेट ऍक्टर याचा तो लग्न दिवस. नागपूर गेला जागा बनवली परंतु टायमिंग नव्हतं पण तो एक सिंगल मिळेल. दूरवरून येईल डीप कव्हर वरून शतक्षण फील करे तो बंद आरामात सिंगल घेतली. धावसंख्या बऱ्याच वेळ 22 वर अडून बसली होती तर ते 23 वर 23. 4 गडी बाद 23. शांत आहे. गत वर्ष चॅम्पियन्स मध्ये उतरलाय 2025 मध्ये. तोच जोश तोच उत्साह 30 मिनिट ऑफ द गेम या 2025 मध्ये दाखवले आणि अगदी 23 वर 4 अशी दुर्दशा करून टाकले त्यांच्या बॉलरने. प्रियदर्शन वेलापूर बॅकफुट वर जाताना तगडा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडाग लागली बायचा इशारा. बॅटला मात्र स्पर्श दिला नाही. हे दर्शवलं पिंटा कुंभार यांपाने अतिरिक्त धाव मिळते. 24 बनल्या 30 प्रगती पथावर. फक्त 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 मध्ये 3-4 आणि ती खेळण्याची क्षमता आहे. या शेवट चेंडू सिंगल कडून 7 चेंडू मध्ये स्वतःकडे घेईल काय साहिल. काय विचार असतील. या ओव्हरचा शेवटचा चेंडू सिंगल 6 चेंडूला स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न कदाचित मे बी ते पॉसिबल टू साहिल विनोद दिवेकर. यस सिंगल घेतली. मनाचे विचार बरोबर त्यांनी उतरलं सिंगल कारण 6 चेंडू त्यासाठी खूप अहमत राखतात. महत्व दाखवते महत्वपूर्ण असतील. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिल स्ट्राईक वरती 25च्या सद्यस्थिती ती खूप खराब आहे. प्रियदर्शन वेलापूर 4 गडी बाद 25. 6 चेंडूचा खेळ मात्र उर्वरित. पहिल्यावर होताना गौरवनं फक्त 3 धावा गौरव शिंदेने खर्च केला. पहिल्या चेंडूवर बेस्ट किमती विकेट सिद्ध कुलला त्रिफलाची बाद. करण आला त्याच्यानंतर करण जवळजवळ 10 चेंडू हाताळले. 10 चेंडूचं लांब लक्ष षटक परंतु फक्त 1 षटकार दिला. 1 विकेट प्राप्त केलं. राकेशनं 3रं ओव्हर टाकला. लाजबाब अगदी फक्त 3 धावा. गतवरती मंगेशनं टाकलं होतं यूपी बॉईज कडून अवघ्या सिंगल धावांचा. भूषणनं टाकलं होतं 1 धावांचं ओव्हर. गतवर्षी आठवणी आहेत आमच्या मनामध्ये. भूषणच्या लाजबाबावर गतवर्षी एपी बॉईज मधला मंगेश लाजबाब इकॉनॉमिक रेटने आता मात्र इकॉनॉमिक रेटने टाकला राकेशने अवघ्या 3 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि साहिल कडे ती क्षमता आहे. साहिल कडे स्ट्रोक मारण्याचा टायमिंग आहे. त्याच्याकडे हलचल त्याला पंच मारण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे नजाकत आहे. काही करू शकतो. शेवटचा 6 चेंडू समोर हवी असलेला स्ट्रायकर बॅट्समन आहे साहिल आणि शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी दुर्वेश मनोरे राईट आर्म उडतो विकेट. गुड बॉलिंग यार ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. वेगाकडे जाऊ नका. वेगाने कोणत्या दिशेने चेंडू टाकतोय त्याचे बॉलिंग करण्याचा अंदाज त्याने टप्पा कोणत्या दिशेने हे महत्वपूर्ण आहे. एक्झॅक्टली नो स्पीड ओनली ऑफसाइड यार्ड इनटू द ब्लॉक. सुपर बॉलिंग बाय दुर्वेश. पुन्हा बॉलिंग मार्फत चला दारावे आणि चला गोठोली 11 गोठोली टीम कॅप्टन आणि दारावे मच्छिंद्र 11 दारावे टीम कॅप्टन टॉस साठी
ओ माय गॉड, फसवा चेंडू. कुठेतरी मात्र तब्येत कदाचित पूर्णपणे फिट दिसत नाही. जो खऱ्या अर्थाने फिट होता ते फटके लिहिल्याला खेळतो, उडवतो, थोडासा मानसिक शारीरिक थोडासा थकल्यासारखा साहिल. 2 चेंडू डॉट निर्धाव. फुलटॉस आली, पूर्ण फिट नाही पण परफेक्टली सुपर डुपर शॉट ओव्हर व्हाईटिश मिड विकेट. छरण आला पहिला षटकार. हात खोलायला सुरुवात केली. तिसरा चेंडू षटकाराला. 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 6 ने पुणे उसळी घेताना 31-4 सद्यस्थिती. बिलापूर प्रियदर्शनी गत वर्षी खूप आठवण येते. हिरावून घेतला होता मॅच खऱ्या अर्थाने गत वर्षी 2024 लफडाचे षट. तिथे 18 धावा, 1 बॉल, 11 धावा काढलेल्या होत्या. त्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करताना या वेळेला जी सुरुवात होती ती सुरुवात नीटशी झाली नाही, म्हणून 31. शेवटचा प्रगती बॉलिंग मार्कवर दुर्वेश. अगोदर बॅट टायमिंग चुकलं. स्वतःहून चौथा बॉल खाली गेन, बिंदिया गेन. 2 चेंडू इथं बाकी. 2 धमाक्याची अपेक्षा. 1 षटकार आले. तिसरे जो त्यांना डॉट करणं. त्या गोलंदाजी रीड करताना हालचाली पाहताना दुर्वेश टाकतोय. फेक टाकल्या, गती त्याच्याकडे दुप्पट गतीने डिस्क केल्याच्या वरून दर्शक बनला प्रेक्षक. चरण व्हॉट अ शॉट. या स्ट्रोक साठी ओळख आहे, यासाठी आपली नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध केलं आहे बॅट्समनने. खूप छान, खूप गुणी खेळाडू, तेवढाच प्रामाणिक ही ख्याती आहे. शांत स्वभावाचा पण आता अस्वस्थ केल्यास चतुर्थ बनला. शेवटचा बॉल दुर्वेश. गावदेवी गत वर्षात चॅम्पियन. शेवटचा शेवटचा चेंडू इनिंग मध्ये डिस्क एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ व्हाईटिश मिड विकेट. काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग. लास्ट बॉल. हो बॅट अगोदर टायमिंग मिळत नाही. सिंगल मिळाली. इनिंग इथून झाली समाप्त. प्रियदर्शन गोल भूर गेला पहिल्या इनिंग मध्ये. टॉस झाल्यानंतर 4 गडी बाद. स्कोर त्यांनी बनवला. स्कोर होती 38-39. माफक आव्हान 39 फक्त बनवायचं. क्रिकेट आहे. तत्पूर्वी आम्ही आवाज देतो नेक्स्ट मॅचच्या 2 कॅप्टन साठी. मच्छिंद्र स्मृती दाराबे टीम कॅप्टन अँड गोठोली एलिमेंट गोठोली टीम कॅप्टन. प्लीज आपण टॉस साठी या. अतिशय नामवंत असे व्यक्तिमत्व सूर्यकांत मडवी बाला मुख्य डायस वरती आहेत. गोविंदा पथक फ्रान्स मध्ये जाणारा पहिला अवलिया, पहिलं व्यक्तिमत्व क्रिकेटमध्ये गेलेत. अगदी 7 समर्पण पहिला असा व्यक्तिमत्व आहे जो नेतृत्व करतं. गोपाल पथक, गोविंदा पथक त्याचा सार्थक अभिमान आहे आम्हाला बाला. फ्रान्स मध्ये जाणं दॅट इज नो इजी. पण ती किमया केली, ती जादू केली आपल्या बालाने. अगदी फ्रान्स मध्ये दही अंडी पथक लाजबाब. 38 बनवले. 39 टार्गेट आहे समोर जिंकण्यासाठी. गत वर्षीचा विजेता संघ गावदेवी एरेली संबर. अगदी सुरेख गुणांची सुरुवात केली. गौरव शिंदेने आपल्या नावाला नोकरी केला असं होऊ टाकलं. अवघ्या 3 धावा आणि शिंदे गोळीची विकेट. करणनं टाकलं दुसरं ओव्हर. त्या ओव्हरमध्ये जरी 10 चेंडू टाकले पण सिमिट ठेवलं. राकेश लाजबाब सर्वात इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. गौरवच्या प्रमाणे 3 धावा खर्च केले. विकेट प्राप्त केल्या. 2 हॅट्रिक होतं पण हॅट्रिक प्राप्त झाली नाही. दुर्वेशनं अखेरकार 2 वर 2 मोठे फटके आले. साहिलने चढवले 2 षटकार. त्यामुळे आकार दिला प्रियदर्शन बेलापूर. साहिलच्या 2 षटकाराने अर्थातच प्रियदर्शन बेलापूर काय करेल. त्यांच्याकडे विनायक झेंडे सारखा सुरेख कुशलतेने चेंडू हाताळणारा बॉलर आहे. त्यांच्याकडे साहिल सारखा द्रुत गती ऑलराऊंडर आणखी गोलंदाज आहे. सिद्धू कोहली याला विसरून जमणार नाही. जरी धावा दिल्या गतवचे चुका झाल्या पण कधी घातक गोलंदाज टाकू शकतो सिद्धू. सिद्धेश 3 असे गोलंदाज आहे. जर गोलंदाज चालले तर थोडी गेरीस आणू शकतो. क्षमता राखतो गावदेवी एरोसाठी. जशा तसर पलटवर करण्याची गावदेवीच्या विरुद्ध प्रियदर्शन बेलापूर. चला विनंती मात्र केली जाते. गोठोली 11 गोठोली टीम कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती 11 टीम कॅप्टन टॉस साठी या. लाजबाब क्रिकेटची स्पर्धा उद्या अजूनही धुरंदार एके वेगळ्या शैलीतला तलुजा
एकदम वेगळ्या शैलीमध्ये विनोदी अशी समोरच्यांची ओळख आहे. बाबू सहा त्यांच्या समेत आमचे मनोज पाटील वर्षाचे बेहतरीन अमाउंट्स हिंदी मधले हे दोन दिग्गज उद्या आपण ऐकणार आहोत. लपडा चषक 2025. आज आम्ही साथीला आहोत आयुष यंगस्टार समोरच्या बरोबर 38 बनवले 4 गडी पार 39 धावांचं लक्ष्याला उत्तर देताना मात्र 2 आघाडीचे फलंदाज वंडर बॉय ऑफ नवी मुंबई जेपीच्या समेत आलाय निलेश भोईर आणि जेपी पाटील जयेश पाटील. चार ओव्हरची मॅच मध्ये उड्या जावे पाहूया लपडा चषक 2025 गतीच्या गतवर्षी चॅम्पियन्सला खडे बोल सुनावेल का. चला गोठवली 11 असा टीमचा कॅप्टन उपस्थित मी विनंती करतोय सचिन नाईक मचिंद्र स्मृती धारावी टीम कॅप्टन. निलेश भोईर स्ट्राईक वरती पहिला ओव्हर हाताळण्यासाठी चेंडू हाताळला गेलाय. बुलिंग मार्कवर आय थिंक विनायक कल्पेश. व्हॉट अ लवली इम्प्रेसिव्ह बॉलर आहे. डावखोरे आता कमाल केली होती जे भवानी मित्रमंडळ. काय ओट टाकली होती या कल्पेशने. खऱ्या अर्थाने मॅचला वेगळे वळण दिले होतं. क्षमता आहे. जबरदस्त चेंडूची सुरुवात केली होती त्या सिरीज मध्ये त्या आयोजनामध्ये तशी सुरुवात केली टॉपने. खऱ्या अर्थाने विकेट घेऊन गौरव शिंदेने सुरुवात केली होती. सिद्ध कोहलीला बाद करता इथे डॉटने सुरुवात केली. कल्पेश चौधरी बॉलिंग मार्क डावखोरायला थोडंसं आमच्या नजरेआड गेलं होतं. द बेस्ट बॉलिंग अनालिसिस ऍट दिवा. लवली बॉलिंग यार. थोडस धोक्याची मात्र इशारा दिलाय. डोक्याची घंटा थोडी वाजवायला सुरुवात आहे. 2 चेंडू सटीक लाईन आणि वीरेंद्र सहवाग सारख्या एक स्फोटक फलंदाजांना शांत करण्यामध्ये 2 चेंडू खूप महत्वपूर्ण भूमिका राहील डोकरे गोलंदाजीची. कल्पेश आता थांबणार नाही. आता चूक झाली का डाऊन द बॉल विकेट. व्हॉट अ बॉलिंग. कॉट करन बॉल बाय कल्पेश चौधरी. 0-1 जशी स्थिती होती पहिल्या चेंडू नंतर विकेट नंतर प्रितेश मुळे त्याची सुरुवात करून दिली. जशात तसं उत्तर टिकटॉक जशात तसं उत्तर लाजवाब बॉलिंग बाय कल्पेश चौधरी फ्रॉम प्रितेश कोल्हापूर. मजा येईल मॅचला. 0 पहिली सफलता. निलेश बॅक विदाउट स्कोर. 0-1 जशी स्थिती होती सिद्धी कोहली तशी सुरुवात मात्र खराब. गत वर्षीचा विजेता गावदेवी 0-1. आता 1 डाऊन बॅट्समॅन प्रीतम पाटील. सर्वोत्कृष्ट डावखोऱ्यापैकी सर्वोत्तम एक नवीनचा जताज विस्फोटक गेम चेंजर. जेव्हा एसएल ग्रुप तारावणी स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा व्हॉट अ लवली बॅटिंग. ओळीने 4 षटकार रजत मुंडे बॉलर वरती किनार राहिली आहे प्रीतमची. काय त्याचे 4 षटकार चर्चेमध्ये होते प्रीतम पाटीलचे. व्हॉट अ लवली बॅटिंग बाय प्रीतम पाटील. अशा कित्येक खेळ केल्यात. गत वर्षी टेनिस बॉलची स्पर्धा बीएस बॉईज आयोजित त्यामध्ये 27 धावा अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये काढून मॅच फिनिश केली होती प्रीतम. मॅच फिनिशर. बॅकफुटवर जाताना धमाका म्हटलो व्हेरी डेंजरस गेम चेंजर. आल्या टिप्स गेल्याच्या भरून प्रीतमचा आला लाडाने हा षटकार. शरण पहिले 3 चेंडू त्याचे विकेट. मी तारीफ करतो गावदेवी अहिरूची. डावखोऱ्याच्या विरुद्ध डावखोरा ऑलवेज परफेक्टली चांगले धूर्त असं कर्णधार पद मात्र बुजवलंय. पहिले चेंडूवर पुन्हा एकदा फटका जोरदार आहे. डाव हनामध्ये पण खूप दूर राहता. डिस्प्लेच्या क्षेत्रपर्यंत पोहोचणार. सिंगल घेतली. पोहोचल्यानंतर चेंडू फेक केले. 2 धावा तर घेतले. जेपीने माग केली आहे. 3 धावा एवढ्या सावकाश गतीने का गेला. आम्ही पावसाळी क्रिकेट चिखल स्वाभाविक आहे. ते चिखलाला तुडवत जाणं गरजेचं आहे. तरच ते पावसाळी क्रिकेटला खरी मजा. ती तर तुमची खरी कसोटी असते. त्याच गुणांना हेरला जातं पावसाळी क्रिकेटमध्ये. जिथे जेमतेम 2-3 नव्हतं निवार 3 तेव्हा काढल्यात. जिथे 0 गडी एक अशी स्थिती होती वाईट स्थितीमध्ये मात्र 1 षटकार 3 धावाने थोडं सुखरूप ठिकाणी पोहोचवलं प्रीतम पाटील. 9 वर 9
एक गडी बाद लक्ष 39 आणखी 3 धावा मॅच जिंकण्यासाठी गत वर्षी विजेत्याला आवश्यकता आहे. बॉलिंग मार्फत कल्पित चौधरी कमजिंग बॉल लेफ्ट हँड राउंड द विकेट डाउन द लेग साइड. खराब दिशा खराब ते सांगेल लांपाने खराब चेंडू वाईट करून घोषित एकदम एक्स्ट्रा मिळते. डबल फेक मध्ये जाऊन पोहोचते. स्कोर गावदेवी ऐरोल टीमचा 39 धावांचा पेचा. 10 फॉर लॉस ऑफ द निलेश भोईर विकेट. धावर 1. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला दोन्ही तगडे संघ गतविश्वचा दुसरा क्रमांकावर असलेला गोपुली लिंगोपुली खेळेल भिडेल एक दादा संघ बलाटे संघ मच्छिंद्र स्मृती दारवची विरुद्ध. ओव्हरची झाली इथून पहिल्या समाप्ती. लाजवाब सुरुवात केली होती. डॉट डॉट विकेट. त्यानंतर आला प्रीतम पाटील अवकुरा डावकोच्या विरुद्ध. बॅकफुटवर गेल्या शॉटॉन पूल केले दिवसभर षटकाराला 3 धावा. तदनंतर वाईट आणि डॉट. ओव्हरची झाली पहिली समाप्ती. 10 एक गडी बाद. अजूनही 29 धावांची आवश्यकता. चला तारग मच्छिंद्र स्मृती दारावे टीम कॅप्टन. चला टॉस साठी या सचिन. पहिली ओव्हरची होती इथून समाप्ती आपण पाहतो. अतिशय लाजवाब पावसाळी रबर क्रिकेट जी नेहमीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या दर्शकांच्या पसंतीच असते. त्यांच्या मनाला ओळखून त्यांच्या आवडीला ओळखून पुन्हा एकदा यतीन भोईर विजेंद्र भोईर आपल्या भेटीला घेऊन येते. साला पण याही वर्षी तो शानदार 16 लफडा चषक 2025 मॅच क्रमांक 34 आपल्या भेटीला. पहिले 4 ओव्हर मध्ये खेळणे 38 बनवले. 39 धावांचं लक्ष ठेवलं. 0-1 जेव्हा निलेश परतला अशी धावसंख्या 3 चेंडू होती. कल्पेशने दूरदर्शन करताना चांगला 3 चेंडू टाकलं परंतु अखेर काय प्रीतमचा तो षटकार. 10 धावांनंतर मोजावं लागल्या कल्पित चौधरीला प्रियदेश बेलापूर कडून. आता जिंकण्यासाठी लक्ष येणारे 18 चेंडू 18 मध्ये 29 धावा. या पावसाच्या सरीची प्रतीक्षा असते प्रेक्षकांना. कुठं ते मैदानामध्ये या सरी कोसळव्या आणि तिथे खरी कसोटी खरे गुण मात्र आमच्या समोर पोहोचू द्या खेळाडूंना. ही खऱ्या अर्थाने अपेक्षा असते आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. 18 चेंडू आणि 29 धाव पित्यांच्या समोर पहिल्या दिशा. त्याच्यानंतर त्याला दंडित केलं अंपायरने पिंट्या कोंबरने वाईट म्हणून. सिद्धू कोळी चला बॅटिंग मध्ये साफ आहे परंतु झाकाच असताना ऑलराऊंडर तेच काम राहतं. बॉलिंग ही त्याच्या अजून जमेची बाजू. राईट आर्म राउंड द विकेट बॅकफुट वगैरे जागा पाळलेला ऑफ ड्राईव्ह केला दुर्गुण क्षेत्ररक्षण. ओ माय गॉड फॉर्मलिंग ग्राम क्षेत्ररक्षण 2 पायाच्या मधून चेंडू केला सरळ सीमारेषा बाहेर. आर पाचार चुकार ऑफ ड्राईव्ह केला बॅकफुटवर नाही. चुका या चुका झाल्या खूप. पहिल्यांदा जिथे जेमतेम 2 होते ते एक्स्ट्रा स्वर लेगला आणि आता 1 होती तिथे तब्बल चौकाराने 3 एक्स्ट्रा. चौथा 4 आला बॅट मधून प्रीतमच्या. तो पोचते वैयक्तिक 13वर. 1 षटकार 1 चौकार 1-3 6-3-4 3 चेंडू 13 धावा. नंबर केली प्रीतम पाटील च्या समोर. सिद्धू डीप कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. स्ट्रोक लाजवाब घुटने टेक तमाशा देख तक लगातार छान लाजवाब विस्फोटक म्हणून गेम चेंजर म्हटलं जातं याला. व्हॉट अ लवली प्लेयर. अशा कित्येक खेळ एलएमपीचं ते हे टायटनचं टॉनी टायटनला टायटन मिळवणं याची भूमिका सेमीफायनल खूप महत्वाची होती. चला धारावीला विनंती करतो मी सचिनला टॉस साठी कारण गोठोली संघाचा कॅप्टन उपस्थित आहे महेश दिगंबर पाटील. ओ माय गॉड बॅक टू बॅक ब्लास्ट डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग आणखीन एक ब्लास्ट. सामना कुठे होता. सामना जवळजवळ प्रेशर होता तेव्हा विकेटवर आला 3ऱ्या क्रमांकावर आणि निलेश गेल्यानंतर तो दबदबा. व्हॉट अ बॅटिंग यार. कडक बेधडक घुसून तुटून पडताना गोलंदाजीवरती. 3रा षटकार बॅट मधून आला प्रीतमच्या. धाव संख्या अगदी जवळ गत वर्ष चॅम्पियन आणले 27 वर. प्लेअर डिलिव्हरी चांगला चेंडू इथे थोडस उसंती मिळते. 39 धावचं टार्गेट आणखी 12 धावांचे दूर. 14 चेंडू आणि 12 धावा. हे समीकरण थोडस सोपं केलंय. 3 मोठ्या फटक्याने प्रीतम पाटीलच्या गावदेवी अरिल साठी. बॉलिंग मार्कर सिद्धू कोहली कमिंग बॉल टू द प्रीतम. बॅकफुट गेला पंच केला. चान्स फॉर द विकेट. व्हॉट अ ड्रॉप द कॅच हॅज बीन द मॅचेस.
ऋषी क्रिस ड्रॉप द कॅच शॉट ऑफ जन बॅकफुटला खरी संधी होती. या संधी गमावल्या तर अजून मॅच मध्ये कमबॅक करायला जर पाहिजे तर ते झेल घेणं महत्वाचं होतं. आणखी तगडा फटका. लुक ॲट दॅट. किती सहज शैली दार प्रमाणे हा फटका ओव्हर द लांगवून आला षटकार. वॉट अ बेटिंग स्ट्रोक बाय प्रीतम पाटील. चरण धावसंख्या मात्र पोहोचते 35 फक्त 4 धावा दूर. 2 ओव्हरचा खेळ. आजचा दिवस सिद्धू कोळीच्या अगदी विरोधामध्ये. बॅटिंगला 0 पहिले चेंडू. हे षटक 3 षटकर खाल्ले. एक चौकार आला. मागडे षटक. बऱ्याच वेळा दिवस आपल्या विरुद्ध आहेत परंतु खरंच सपोर्टर आहेत प्रितेश बेलापूर. सिद्धू कोळी खूप भरोसा ठेवलाय. 12 चेंडू आणि 4. ऑफसाइड ऑप्शन वाईट यावर चांगली गोलंदाजी. 2 षटकार आकार दिलाय बॅटिंग करताना साहिलने. आता बॉलिंग मध्ये पहिला चेंडू सोडला. ऑफसाइड ऑप्शन वाईट यावर बीट केला जीपीला. आता मात्र विरुद्ध दिशेने डाऊन द बॉल. व्हाईट प्लस मॅन दिशाहीन बॉलिंग. फक्त 2 धावांची आवश्यकता. गत वर्षीचा विजेता पहिल्याच मॅच मध्ये फक्त 2 धावा दूर. पहिली विजयाची चूक चाकण्यासाठी आणखी खराब. नाव स्कोर इज लेवल. पहिले विकेटने थोडीशी मात्र घबराट निर्माण केली होती कल्पित चौधरीने पण त्याच्यानंतर प्रीतमचा आला आणि पूर्ण त्या मॅचला एक वेगळं वळण दिलं. एक मोठ्या फटक्याने सिंगल घेतली. मॅच मात्र आपल्या बाजूला खेचताना जेपीचा फटका. मॅच फिनिश. मॅच इज ओव्हर. 39 आपण बरोबर 14 चेंडू मध्ये पूर्ण केलं. 10 चेंडू आणि 9 गडी राखत हा विजय गत वर्षाच्या चॅम्पियनने सहज आपल्या खिशात हा मॅच टाकला. बिल्डन गावदेवी ऐरोलीने. हार्ड लक बॅड लक प्रितेश बेलापूर. पावसाळीचं रबर 2च्या 2 मॅचेस पाहिल्या. 2च्या वर 2-0